जय भीम. जनसंवाद समाचार न्यूज मध्ये मी महेश जानाटे आपलं स्वागत करत आहे. या ठिकाणी आलेलो आहोत की BK ग्रुप संस्थापक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्र मंडळ लातूर संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ गायकवाड यांनी गेले 3 वर्ष जयंती साजरी करत आहेत. तर ह्या वर्षी त्यांनी कॅन्सल केलेली आहे जयंती. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की कशामुळे त्यांनी जयंती कॅन्सल केलेली आहे आणि काय कारण आहे. तर जय भीम भाऊ, आपण गेले 3 वर्ष झाले जयंती काढत आहात. तर ह्या वेळेस तुम्ही जयंती का रद्द केली आणि कशामुळे रद्द केली? आता आम्ही गेल्या वर्षी मी पंकज गायकवाड पीटी ग्रुप संस्थापक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष आम्ही गेली 3 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय थाटात साजरा करत असतो. आणि प्रमुख गोष्ट म्हणजे आम्ही बगर वर्गणी जे लातूर शहरामध्ये आपल्या वर्गणी न घेता आम्ही जयंती साजरी करतो. यावर्षी प्रशासनाने एवढे निर्बंध लावले आहेत आपल्या जयंतीवर किंवा एवढ्या जाचं काठी आहेत. त्या जाचं काठीमुळे अटी काय काय आहे? अटी आता माझ्या सोबत आता हे त्यांची हे आहे, त्यांनी अर्ज दिलेला आहे पोलीस कशा स्टेशनमध्ये. संदर्भात अर्ज दिलेला आहे? म्हणजे आता परवाना आपण जो घेतो तर त्यांचा अर्ज दिला आहे. त्यांनी अर्ज भरून दिल्यानंतर त्यांनी आपल्याला परवाना देणार आहेत. तर याच्यामध्ये बघा, आंबेडकर जयंती मंडळाचे नाव, पुन्हा 5 मंडळाचे जे सदस्य असतात त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर. तर आपण आपल्या मंडळामध्ये 5 जणांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यायला काही हरकत नाही. पण दुसरी अट त्यांची जी आहे की वाहनधारकाचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं गाडीचं आरशी बुक, पुन्हा नंतर त्यांचं ड्रायव्हरचं लायसन. आज आपल्या लातूर शहरामध्ये तमाम भीमसैनिकांना माहित आहे की एक 5-6 वर्षाखाली जेव्हा आपल्या लातूरमध्ये सांगळे साहेब होते त्यावेळेस पूर्ण शहरामधील डीजे पोलीस स्टेशन मध्ये अटक केली होती. त्या वर्षीपासून आपल्या लातूर शहरामध्ये डीजे वाले म्हणा, लाईट वाले म्हणा, जनरेटर वाले म्हणा किंवा कंटेनर वाले म्हणा, लातूरमध्ये यायचं म्हणलं तर पहिले लोक म्हणत आहे. कारण त्यांनी काय म्हणतात की बाबा तुमच्या लातूरमध्ये नेतृत्व चांगलं नाही, नेते चांगले नाहीत किंवा दलित समाजाचा चेहरा नाही कोणता चांगला प्रशासनाला जाब विचारणारा. त्याच्यामुळे आमच्या तर उद्या साऊंड पोलिसांनी अटक केली किंवा कंटेनर तर अटक केली किंवा आमचे जनरेटर अटक केले तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? तरी त्याने आम्हाला काय करतात की थोडे इतरांपेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही नाही बाबा, बाबासाहेबांची जयंती लातूरमध्ये पण साजरी झालीच पाहिजे म्हणून आम्ही 5-10 हजार रुपये त्यांना जास्त देऊन दरवर्षी लातूरमध्ये आणत असतो. पण आता आम्ही फोन केला त्यांना, साऊंडवाल्याला केला, जनरेटरवाल्याला केला, नंतर कंटेनरवाले, लाईटवाले यांना फोन केला की बाबा आम्हाला तुमचं गाडीचं नंबर किंवा तुमच्या गाडीचं आरसी बुक, तुमच्या ड्रायव्हरचं लायसन आमच्या लातूरमध्ये पोलीस प्रशासन मागत आहे परवान्यासाठी. तर त्यांनी मला असा प्रश्न केला की भैया, तुम्ही आम्हाला 30,000 रुपये मध्ये कंटेनर लावला आहे किंवा साऊंड लावला आहे, लाईट लावली आहे, उद्या आमचा साऊंड तर पोलीस प्रशासनाने अटक केली किंवा जनरेटर किंवा कंटेनर अटक तर झालं तर महिना ती सुटणार नाही, त्यांना पण माहित आहे. तर तुम्ही आम्हाला बॉन्ड करून द्यावं लागेल, 100चा बॉन्ड, आणि 5 लाख रुपये ऍडव्हान्स ठेवावं लागेल की बाबा आमचा साऊंड तर अटक झाला, पोलिसांना त्याला अटक केलं किंवा कंटेनर तर अटक केले तर त्याचं जितक्या दिवस पोलीस स्टेशन मध्ये जमा राहील त्याचं भाडं तुम्ही आम्हाला द्यावं लागेल, त्याची जबाबदारी पूर्ण तुमच्या मंडळाची राहील. तर 5-5 लाख रुपये तुम्ही आम्हाला 100च्या बॉन्ड अग्रीमेंट करून 5 लाख रुपये जमा करा, तेव्हा आम्ही तुमची जयंती साजरी करण्यासाठी येऊ, अशी त्यांनी आड घातली. त्याच्यामुळे आपली तर आता ऐपत नाही. आपण आपल्या जेवढी ताकद आहे आपण लातूरमध्ये म्हणजे लातूर शहरामध्ये माझ्या मते तर आमची पहिलीच मंडळ असेल की आम्ही बगर वर्गणी करता बाबासाहेबांची जयंती, स्वाभिमानी जयंती साजरी करत असतो. म्हणजे तुम्ही 1 रुपया न घेता पर्सनली स्वतः तुम्ही जयंती काढली? नाही ना, आम्ही कधीच आतापर्यंत कोणाकडूनही लातूर शहरामध्ये 1 रुपया घेतला नाही. आम्ही स्वाभिमानी, स्वतः आम्ही आमच्या पैशाने जयंती काढत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही स्वाभिमानी जयंती काढत असतो. काय बोललात? आता आपल्या लातूर शहराची अशी अवस्था आहे की आपल्या समाजाची जे नेतृत्व करणारे जी स्वयंघोषित नेते आहेत, स्वयंघोषित म्हणजे स्वतःच त्यांनी त्यांना नेते केलेले आहेत. तर लातूरची तर परिस्थिती पूर्ण लातूरच्या भीमसैनिकांना माहितच आहे. लातूरमध्ये आपल्याला नेतृत्व चांगलं नाही आणि जी 4 नेते आहेत, 2-4 नेते जे आहेत त्यांनी एकमेकांचं
पाय खेचण्यामध्येच व्यस्त आहेत. बरं, आता आपण जयंती काढणारच आहेत का रद्दच करणार आहे? नाही सर, आम्ही या वर्षीची जयंती रद्द करत आहोत. आपण पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली येऊन या त्यांच्या अटी निर्बंध काय केले त्याच्यामुळे रद्द करण्यात आले. आम्ही पोलीस प्रशासनाने जे त्यांच्या जाचक अटी व त्यांनी जे निर्बंध लावले आहेत त्यामुळे आम्ही आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणे यावेळी आम्ही यावर्षी रद्द करत आहोत. पण एक गोष्ट सांगतो, आता पोलीस प्रशासन काय म्हणत आहे की बाबा बाबासाहेबाचे जे आपण डॉल्बी सिस्टीम वगैरे लावतो त्याच्यामुळे त्रास होत असतो त्यांना. पण मला एकच म्हणत आहे की आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार प्रसार किंवा समाज प्रबोधन करण्याचं जे काम आहे बाबासाहेबांचं किंवा आंबेडकरी चळवळीचं, ते फक्त आणि फक्त समाज प्रबोधन सगळ्यात जास्त बाबासाहेबांच्या गाण्यातूनच झालं आहे. त्याच्यामुळे आम्ही गाणे डॉल्बी लावत असतो, त्या डॉल्बी बाबासाहेबांचे गाणे लावत असतो. यावर्षी प्रशासन आम्हाला डॉल्बी लावू देणार नाही. जे आम्ही समाज प्रबोधन करत असतो दरवर्षी, बाबासाहेबांचे विचार जो प्रसार करत असतो, ते जयंतीच्या माध्यमातून जरी प्रशासनाने आम्हाला नाही करू दिले तरी आम्ही यावर्षी काहीतरी वेगळा उपक्रम करून दाखवू. जे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे जी सुप्रसिद्ध महागायक आहेत, त्यांचं नाव मी काही सांगणार नाही, जी गायक आहेत त्यांचं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लवकरात लवकर मे महिन्यामध्ये त्यांचा आम्ही गाण्याचा कार्यक्रम ठेवू. जरी आम्हाला साऊंड लावून बाबासाहेबांच्या गाण्याला समूह प्रबोधन करणे प्रशासनाने थांबवले तरी आम्ही मोठा कार्यक्रम ठेवून बाबासाहेबांचा गाण्याचा कार्यक्रम लावून लातूर शहरामध्ये समाज प्रबोधन करणार. 13-14 एप्रिल उद्या जयंती आपली डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप थाटामाटात पूर्ण जगभरात जयंती काढण्यात येते. तर आता तुम्ही उद्याच्या तारखेमध्ये काहीच करणार नाही, यावर तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे आता उद्याचा दिवस म्हणजे आता आमच्यासाठी बाबासाहेबांची जयंती म्हणजे 365 दिवसामध्ये आमच्यासाठी एक सण असतो. जे आपले तमाम जे भीमसैनिक आहेत, बौद्ध धर्म बुद्धीय लोक आहेत, एक बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे, ही आपला सणच असतो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. तर आता असं समजावं किंवा असं वाटत आहे की उद्याचा जो दिवस, जी आपली दसरा दिवाळी जी होती, ती आता आमच्यासाठी उद्याचा दिवस काळा असल्यासारखा झाला आहे. यामध्ये तुम्ही कोणावर दोष देजाल की यामध्ये अटी तुम्हाला जयंती न काढण्यात येत आहे, तर यावर तुम्हाला काय म्हणाल, म्हणजे कोणावर दोष देसाल तुम्ही? यामध्ये सर्वात मोठा मी दोष देईल तर आपल्या समाजाचे जे लाचार जे नेते आहेत, की ज्या नेते पोलीस प्रशासनाच्या पुढे वळवळ करणारे नेते, फक्त चार समाजाच्या पुढे मोठं मोठं बोलणारे आणि एकमेकाचे पाय ओढणारे आपले जे लाचार नेते आहेत, मी त्यांच्यामुळेच फक्त प्रशासनाने एवढे कडक निर्बंध लावले आणि त्यामुळे आम्ही जयंती रद्द केली आहे. त्याची सगळी जिम्मेदारी आपल्या लातूर शहरामध्ये जे नेते आहेत ना, त्या नेत्याला मी देतो. भाऊ, आपण सांगितलं की मी जयंती रद्द करणार, तर कशामुळे रद्द केली आणि तुमचा आरोप आहे का कुणावर, की प्रशासनावर या कुण्या नेत्यावर, की त्यांच्यामुळे मला जयंती करण्यात येणार नाही उद्या? मला काय सांगाल आपण? मला आपल्या लातूर शहरातील पोलीस प्रशासन यांना एवढेच विचारणं आहे की आम्ही बुद्ध अनुयायी 365 दिवसामधून फक्त आम्ही एकच सण साजरा करत असतो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लातूर शहरामध्ये चौकामध्ये गणपती चौकामध्ये गणपती 10 दिवस बसतात. मोठी एवढी वाहतुकीची कोंडी होते. चौकामध्ये 10 दिवस एवढा आवाज असतो, ढोल असतात, ताशे असतात, साऊंड असतात. मग त्यांच्या टायमाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला प्रशासनाने जे जाचकाठी आणि निर्बंध लावले आहेत, ती त्यांना निर्बंध होते का? नंतर 15 दिवस मागे यात्रेमध्ये आपल्या 15 दिवस एवढा गोंधळ होता, एवढे साऊंड होते, एवढा गोंधळ होता, एवढा धिंगाणा होता. त्यांना आपल्या प्रशासनाने आता जे निर्बंध लावले आहेत ते निर्बंध त्यांना पण होते का? नंतर रमजानच्या महिन्यामध्ये आपल्या गोल्यामध्ये जी मस्जिद रोड आहे, त्या मस्जिद रोड पूर्ण 1 महिना वाहतुकीसाठी बंद होता. फक्त ते मुस्लिम व्यापारी जी लोक आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी तो रस्ता खुला केला होता. त्यांना असेच प्रकारचे निर्बंध होते का? तर माझ्या तर लक्षात आलेलं आहे भाऊ, की प्रशासनाने दिलेली आहे परवाना, की दोन बेस एक टॉप काहीतरी असं. नाही, प्रशासनाने फक्त एक बेस आणि एक टॉपला परवाना दिला आहे. पण प्रशासनाचे हे जे जाचक अटी आणि निर्बंध आहेत, त्यामुळे आम्ही जे साऊंड किंवा आम्ही लाईट जो लावला आहे
ते देखील या अटी आणि या शर्यतीला भिवून येण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे नाईलाजाने आम्हाला आमची जयंती रद्द करावी लागत आहे. की आपले लातूर शहरामधील जे नेते किंवा आपले जे मार्गदर्शक आहेत किंवा आपले नेतृत्व करणारे जे लोक आहेत, मी असं समजतो की लातूर शहरामध्ये असं एकाची देखील लायकी नाही की मी त्याला नेता म्हणेन किंवा त्याच्यासोबत जाऊन चर्चा करीन. कारण आपलं लातूरचं एवढं मोठं दुर्भाग्य आहे की आपल्या लातूर शहरामध्ये आपल्याला दलित समाजाला नेतृत्वच लाभलं नाही आणि नेतृत्व चांगलं नसल्यामुळे आज आपल्यावर जयंती रद्द करण्याची वेळ, आज आमची जयंती रद्द होत आहे. आता पुढल्या वर्षी म्हणजे हळूहळू जी जयंत्या वाढल्या पाहिजेत बाबासाहेबांच्या, ते हळूहळू ह्या लाचार नेतृत्वामुळं हळूहळू लातूर शहरामधल्या जयंत्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आता आमचा विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार होते, तर ते विचाराचं प्रबोधन करण्याचं तर काम जे असेल ते बाबासाहेबांच्या गाण्यातून झालेलं आहे. म्हणजे 100 भाषण एकीकडे आणि एक गाणं, त्या एक गाण्यामधून 100 भाषणापेक्षा जास्त तर प्रबोधन होत असेल तर गाण्यामधून होत असतं. तर आता साऊंड लावायला तर आपल्याला प्रशासनाने बंदी घातल्यामुळे आम्ही जयंती तर रद्दच करत आहोत. पण ह्या मे महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक, महान गायक, महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे आपल्या भीम गायक आहेत. त्यांना लावून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे त्यांचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम ठेवून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज प्रबोधन करण्याचं काम गाण्यामधूनच करून दाखवू ही मी लातूर शहरातील तमाम भीमसैनिकांना ग्वाही देतो.